तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका झणझणत्या फणफणत्या रणरणत्या व्लॉगमध्ये. आज आपण ट्रिपला जाणार आहे रत्नागिरी आपल्या फ्रेंडसोबत. तर जे काय मजा मस्ती आपण करणार आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया, बजरंग बली की जय, शिवाजी महाराज की जय. गाडी नंबर 1552. चला असू दे. लॉगिंग चालू झालेले आहे आपले. चला चला बसून घ्या. मला कुठं बसवत आहे? तिकीट एक हाप गणपतीपुळे. Come on guys, या लवकर. चला या. ओळखलं नाही तुला खरं? काय हे वेलकम. ट्रेन मध्ये प्लॅटफॉर्म संभाल पुढं. तर आम्ही आता कर्णेश्वर मंदिरात आलेलो आहे. आता इथनं एंट्री करून बाकीचा परिसर तुम्हाला बघायला भेटेलच. शिलालेख लिहिलेला आहे. तो शिलालेख ज्याला वाचता येईल ना, पत्नी वाचला की त्याच्या ह्या खाली काटांखाली लपलेला जो खजाना आहे तो त्या माणसाला मिळतो. असे एक शिलालेख आहे. तर हे जेवणाचे ताट आहेत. असे टोटल 5 आहेत. एक फ्रंट साईड, बॅक साईड, लेफ्ट अँड राईट साईड आणि एक मिडलला. असे टोटल 5 जेवणाचे ताट त्यावेळी जेवत होते. अशी माहिती आम्हाला कळलेली आहे. शिलालेख जो वाचेल त्याला त्याच्या खालचा खजाना मिळेल. तर हा शिलालेख जो वाचेल त्याला तो खजाना मिळेल. तो होप सो. कोणाला वाचता येत असेल तर लवकरात लवकर इथे जा आणि खजाना मिळून घ्या. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोड आणि छनीन तयार केले. याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. अजून ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, श्रीकिरण तिथे जातात. नंतर दर्शन घ्या. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहे. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण. कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्याला परशुरामकडे होते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्याच मनार्थ, भावाच्याच मनार्थ पांडव मंदिर बांधत असताना जाकमाता देवी इथं आहे. ती पाठ होण्यापूर्वी कोंबडीवर पण ओरडले. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवली, नंतर निघून गेले. तीही ताटं आहेत. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वरुण आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं आहे. खरं संगमेश्वर हे आहे, नंतर बघा. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की तर संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता.
संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा. तिथे समाजांची हत्या झाली, तिथे समाधी आहे. मग ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमनी कावा, कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर आहे. नंतर दर्शन घ्या. इथून 5 मिनिटावर आहे खाली पुलाच्या डाव्या साईडला. आता आम्ही त्या लोकेशनपासून पुढं जरा आलेलो आणि इथं मस्त एक सुंदर अशी प्रतिमा शिवाजी महाराजांची ही स्थापन केलेली आहे. अतिशय सुंदर प्रतिमा आहे. आता तुम्हाला दाखवतो. दूध ताकानी लोणी बाग माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. Stop it. Get some help. अशा आमच्या थोरल्या मॅडम आम्हाला दान धर्म करताना तुझी वरण नाही, वरण लाया 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 हे लाया दहाला दोन मुठी हे लाया तू लाया घ्या लाया चला वरती चला. आपला इथे एक फॅन भेटलेला आहे. रत्नागिरीचा आहे ना? हो, रत्नागिरीला फॅन भेटलेला आहे. तुझं नाव कसं? राज आगरे. काय बघतेस रेजल? हे बघा मनोरमा आमची मनोरमा आणि तेजल. चल आता आपण थिबा पॅलेस लावलेला आहे. इकडचं खूप चांगलं केलं आहे जरा. आता पहिल्यांदा यायचो तेव्हा एवढं काही चांगलं नव्हतं. लहानपणी यायचो नाही ते तेव्हा एवढं चांगलं नव्हतं. पण आता लय डेव्हलपमेंट लय झाले. काय वाटतं तुला? तू लहानपणी आलेलीस का इथं? आलेलीस काय नक्की? एवढा बेकार ऊन लागतोय. बेकार साप जो स्किन एकदम जळाली, एकदम करपटली, वाट लागली, भाजली पूर्ण, जळून काळी झाली. शाप काय बाबा या उन्हात या बीचवर काय म्हणून या आलेल्यात मला कळत नाही. डोक्यावर दगड पडल्यासारखे आले. पकड अरे खेकड्याला पकड. तू काय पकडू? उन्हात मस्त करपटून सगळे तिथे आता आराम करतायत. थोड्याच वेळात मी वडा. आता आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहे. हळूहळू वरती चढून थोडे शॉर्ट्स घेऊ. चार्जिंग पण लो आहे. पुढे चार्जिंग भेटले का बघायला पाहिजे. पुढं पाया बिया पडलोय आतमध्ये. बस झालं. आता सरळ कुठं जायचे असं वैतागलेत ना, असे वैतागलेत. हे बघा हे वैतागलेत माणसं सगळे. हे वैतागलेत. नुसतं घामाच्या धारा लागतात. वाराच्या प्रतिशोधात आम्ही या
या रत्नागिरीच्या बीचवर सैर वैर धावत सुटू आता. आलो होतो काल पडलाय जाळाले जाळाले त्वचा जळून काळी पडली रखरखीत झाली पूर्ण. पण आतमध्ये अलाउड नाही फोनने शूट करण्यासाठी. तो बाहेरच्या आपण सीनरी वगैरे घेऊया आणि तुम्हाला मंदिराचा बाह्य देखावा चांगला कसा आहे ते दाखवतो. आता कुठं फोनची चार्जिंग झाली आणि आता इथं आपण ब्लॉगचा परत रिकॅप चालू केला आहे. आता जरा आपण जेवूया खाऊया जरा मस्तपैकी. त्यानंतर घरी जायचं. संपलं दिवस संपला. ठीक आहे.